गोरते ती. आता तर जागा होता आणि लगेच गोरायला लागलं. एवढा मोठ्याने आवाज करतो गोरा. बघितलं का कसा लाड करतोय आहे का, मारतोय. मग दुपारी मग आपल्याला दिसतं बाबड्या मारताना दिसतो त्याला हे करताना, पण ते लाड पण तेवढंच करते त्याचे. लय हुशार असते. साऱ्यांना सांभाळून घेतो राव बाबड्या खरंच. ते कान सारं सारं साफ करतो माहिती का. फक्त मारणाराच बाबड्या दिसतो, पण त्याच्यावर लाड करणारा बाबड्या दिसत नाही. लय हुशार असतो तो, साऱ्यांना समजून घेऊन पुढं चालतो राव. मांजरामध्ये आहे ना, प्राण्यांमध्ये प्रेम खूप असतं, खूप प्रेम असतं ते. बघितलं का, कान साफ करतो त्याचे. बाब्या राहू दे, मी करतो साफ त्याचे कान. बाप असावा तो बाबड्यासारखा, दिसायला कठोर, मारताना कठोर दिसतो, पण आपण म्हणतो ना की पडद्यामागचं रहस्य वेगळं असतं. तर खरंच जीव लावतो साऱ्यांना. त्याला किती छान वाटते बघितलं का बाब्याला, शंभूला. बापाला राहावं पण लागतंय, कधी चुकलं पोरांकडून तर तो दोन फटके द्यायला पण मागं बघत नाही ना. आणि बाबड्या बी शंभूला असं मारतो ह्यासाठी, रानात ते खेळत असले की त्याला असं वाटतं ना की त्याला रानाला लागू नये, इजा होऊ नये, त्यासाठी तो पण सारखं लक्ष ठेवून असतो. बाबड्या म्हणजे ऊसासारखा आहे, वरून ओबडधोबड दिसतो, पण आत मात्र गोड रस लपलेला आहे. देव पाठवतो आपल्यासाठी असे काही गुन्हे, देवदूत म्हणतो आपण, आपल्याला खुश ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी. हीच तर खरी देवाची लीला आहे ना. देव नाही कोणाला समजणार, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कोणाला पाठवून देतो, नाही सांगता येत. घ्या बघितलं का, प्रायोरिटी कुणाला दिली गावने, बघितलं का पोराला. तू एवढी त्याची राणी असून सुद्धा कसं आहे, याला म्हणतात बाबड्या. बाबड्या होणं सोपं नाही बाळा, खतरनाक आहे बाबड्या. साऱ्यांना सांभाळून सोबत घेऊन साऱ्यांना चालणारा पोरगा लय लाडाचा आहे. तो मारतो बी, चुकल्यावर मारतो. त्याला दिसलं काय की चुकीचं काहीतरी होतंय मग मारतो. शेवटी बाप आहे, त्याला क्यू येणारच. हो 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 हो, ठीक आहे. मी पलीकडून बसतो, कारण तिकडून दिसणारा नजारा खतरनाक आहे.
असा बसतो मी आता. हे हे. बबड्या तुझ्यासारखं आहे ना मांजरराव म्हणजे रिअर गोष्टी येतात बघ. बघ बघ. हां देत आणून आता. बाबो ड ए इकडे बघ. बघा ते बारक कुठं आहे रे? तुझ्या पायात आहे का? राणा राणा इकडे ये. लाड नाही करून घ्यायचे का? त्याला काय नाही, त्याला आईबाप नसले तरी चालते जवळ. त्याला आजी आजोबा असले की वाज झालं. आजी असली की वाज झालं.